सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषामधला प्रकार 3. पहिले 2 प्रकार पाहिले आपण एकदम सोपी, त्यानंतर दुसरे अंक होते. आता अंकाबद्दल अंकच वापरलेले आहेत. पहिल्यांदा इंग्रजी अक्षरे होती त्याच्याबद्दल अंक वापरले होते. दुसऱ्या याच्यामध्ये अंकाबद्दल इंग्रजी अक्षर वापरले होते. आता अंकाऐवजी अंकच वापरलेले आहेत. याच्यामध्ये 3 ते एकूण 5 प्रकार आहेत. आपण तिसरा पाहतोय. पहा आता, एका सांकेतिक भाषेत 473 ही संख्या अशी लिहिली जाते. कशी? 1,62,812 म्हणजे 473 ही संख्या 16, 28, 12 अशी लिहितात. तर 520 ही संख्या कशी लिहाल? तुम्ही थोडा विचार करा बरं. ही संख्या आणि ही थोडंसं निरीक्षण करा. काय ह्यांचा वर्ग केलाय का, गुणाकार केलाय का, काय केलंय पहा बरं. एकदा कशाने गुणलं, काय केलं. ही तर 3 अंकी संख्या आहे आणि इथं आली 6 अंकी संख्या. गुणाकार केलाय. कशाचा गुणाकार केलाय? 4 चौक 16, 7 चौक 28 आणि 3 चौक 12. म्हणजे ह्या प्रत्येक अंकाला कितीने गुणलेला आहे? 4. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा त्यासाठी. पहा, त्याला बरोबर विचार केला. म्हणजे ह्या प्रत्येक अंकाला असं जर उदाहरणार्थ तर हे लक्षात ठेवायचं. आता सोडून सांगतो तुम्हाला. 4 ला 1 ने गुणलं नाही, 2 ने गुणलं 3, 16 कधी आलं? 4 चौक 16. ह्याला 4 ने गुणलं म्हणजे 473. म्हणजे ह्याला 4 ने गुणलं 16. ह्याला 4 ने गुणलं 28. ह्याला 4 त्रिक 12. 16, 12, 28, 16, 12, 28 म्हणजे ह्या प्रत्येक अंकाला 4 ने गुणल्यानंतर ही संख्या आपल्याला मिळाली. म्हणजे इथे 4 ने गुणलं आहे म्हणून इथे सुद्धा 520 ला आपल्याला किती गुणावं लागल? 4 ने. 520 प्रत्येक अंकाला ह्याला 4 ने गुणा. 4 पंचे 20, 4 दोन्ही 8, 4 शून्य 0. 2080 हे आपलं उत्तर असणार आहे. आलं लक्षात? पर्यायामध्ये पाहायचं. मग एवढं हा पर्याय कुठे आहे त्या पर्यायातला बरोबर पर्याय नंबर निवडायचा. समजलं तुम्हाला? तिसरा प्रकार. चौथा प्रकार पाहूया. चला, ओके.